या नाटकातून आपल्या छोट्या कलाकारांनी मराठी भाषेची खासियत, तिचं सौंदर्य आणि तिच्या मागचं विज्ञान अगदी सोप्या भाषेत, विनोदी भाषेत आपल्याला सांगितलं. चला तेव्हा बघूया इंटरेस्टिंग मराठी. या नाटकातले कलाकार आहे जुई, राशी, कोरल, चंदा, वेदांश, रिया, सिया, शर्विन, कियारा अँड निधी. चला तर बघूया इंटरेस्टिंग मराठी. ओके, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. ओके, सर्वांनी होमवर्क केला का? ओके, ज्यांनी ज्यांनी होमवर्क केला त्यांनी सगळ्यांनी हात उंच वर करा. एका मुलीचा हात वर नाही. ओके, तू केलास का होमवर्क? नाही. काय होता बरं होमवर्क? होमवर्क होता सगळं मराठी स्वर आणि व्यंजन लिहायचं. मग का नाही केला होमवर्क? मला खूप कंटाळा येतो होमवर्क करायला. काहीही नवीन शिकायचं म्हटलं की सुरुवातीला वेळ हा लागतोच आपल्याला, आणि म्हणून मग कंटाळा येतो. जर त्यात आपण इंटरेस्ट घेतला तर आपण नक्कीच लवकर शिकतो. मला सांगा, तुम्ही सगळेजण कॉम्प्युटर गेम्स खेळता की नाही? ओके, सुरुवातीला गेम शिकायला थोडा वेळ लागतो आणि कधी कधी कंटाळा येतो, कारण आपल्याला शिकायला खूप मेहनत घ्यायला लागते. पण एकदा का तुम्हाला कॉम्प्युटर गेम, मोबाईल गेम यायला लागला की मग तुम्ही गेम मध्ये कसे बराबर नेक्स्ट लेवलला जाता, राईट? ओके, कुठलीही भाषा शिकण्याचा असंच आहे. सुरुवातीला मराठी शिकायला तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटेल, म्हणून कंटाळा पण येऊ शकेल. पण एकदा का लिहिता वाचता यायला लागलं की मग मात्र तुम्हाला सोपं जाईल. आणि हो, मराठी भाषा खूप इंटरेस्टिंग आहे बरं का. चला तर मग बघूया कशी ती. जुई, तू सांग बरं, मराठी आणि इंग्लिश व्हॉवेल्स मधला फरक. इंग्लिश मध्ये 5 व्हावेल्स असतात, ए, ई, आय, ओ, यू. आणि मराठीत 14 व्हावेल्स असतात, अ, आ, इ, उ, ए, आणि आणि ओ, औ. ओ, आहा, आ आणि अ. राशी, पुढे आहे बेटा. इंग्लिशमध्ये 22 व्यंजन आहेत आणि मराठीमध्ये 36 व्यंजन आहेत. ओ बापरे. ओके, सिया. म्हणजे इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स आहे आणि मराठीत 52 अल्फाबेट्स आहे. म्हणजे अभ्यास करायला, होमवर्क करायला डबल वेळ लागणार. एकदम बरोबरच बोलली सिया. मराठीमध्ये खूपच अल्फाबेट आहे, म्हणून मला कंटाळा येतो. मराठी आणि इंग्लिश मध्ये खूप डिफरन्स आहे बरं का. मराठी इज अ phonetic language. We spell Marathi exactly the way we pronounce it, right? And we pronounce it exactly the way we spell it. म्हणून मराठी शिकायला थोडं कठीण जातं, पण वापरायला एकदा लागलं ना की मात्र मग खूप सोपं आहे. वेदांश. प्रत्येक साऊंडसाठी मराठी सेपरेट अल्फाबेट आहे. मराठी स साऊंड प्रोनाउन्सिएशन स असंच होतं. मराठी एक साऊंड इक्वल्स एक अल्फाबेट. इंग्लिशमध्ये स साठी कधी एस वापरतात तर कधी सी वापरतात. For example, though the word certificate starts with s sound, the word starts with the letter C, not S. Priya. In English, one alphabet can have many different pronunciations, which is confusing. For example, English मध्ये alphabet A चा sound कधी as an alphabet, कधी A as an I, कधी A as an 8, कधी A as an apple असतं. मराठी भाषा
मराठी भाषेत असं कन्फ्युजन होणार नाही कारण एव्हरी बाराखडी which is combination of स्वर and व्यंजन have a unique pronunciation. गुड. जुई, तुला काय सांगायचं सांग बरं. टीचर, अजून एक गंमत आहे. माझी एक मैत्रीण, हिचं नाव आहे कमल. इंग्लिशमध्ये हिचं नावाचं स्पेलिंग आहे KAMAL. शाळेत सगळे लोक हिला वेगळे वेगळे नावं देतात. सम कॉल हर कमल, सम कॉल हर कमळ, सम कॉल हर कमाल. आहे की नाही कमाल? असंच नाव मराठीत तर असा गोंधळच होणारच नाही. एकदम बरोबर सांगितलं तुम्ही सगळ्यांनी बरं का. असा गोंधळ आणि कन्फ्युजन होऊ नये म्हणूनच मराठीमध्ये जास्त अल्फाबेट्स आणि बाराखडी आहे. राशी, तू सांग बरं आता. इंग्लिशमध्ये अपर केस आणि लोअर केस असतात आणि मराठीमध्ये तसं भानगडच नसतं. परत आणि आपल्याला जर मराठी भाषा येत आणि वाचता आली तर आपण संस्कृत, हिंदी आणि अशा भाषा येत आणि वाचू शकतो. Learn one language and get 2 languages for free. तुला माहित आहे का? About 60% of English words have silent letters. मराठीत आपण जसं लिहितो तसंच बोलतो. म्हणजे सायलेंट लेटर्स आपण कायच नाही. बाळ, कावळा, केर याला साठी अल्फाबेट इंग्लिशमध्ये कसं लिहिणार? इंग्लिशमध्ये साठी अल्फाबेट पण नाही. आपल्याला जर मराठी भाषा लिहिता आली तर आपण आजी आणि आजोबांना मराठी मेसेज करू शकतो. मराठी मेसेज बघून त्यांना आनंद होईल. अगदी बरोबर. सगळ्यांनी मला खूप छान माहिती सांगितली. आहे की नाही मराठी खूप इंटरेस्टिंग? चला तर मग सर्वजण आपण इंग्लिश बरोबर अशाच इंटरेस्टिंग मराठी भाषा पण शिकायचा प्रयत्न करत राहूया. ओके, चला सगळ्यांनी एकत्र म्हणा. जय मराठी, जय मराठी, जय मराठी, जय मराठी, जय मराठी.